नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत. आज महाराष्ट्र हादरवणारी एक घटना घडलेली आहे. विमान अपघातामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झालेले आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी चौकामध्ये मंचरकर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. काय सांगा, आज महाराष्ट्र हादरवणारी घटना घडलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाले. खरं तर आज संपूर्ण महाराष्ट्राचा काळा दिवस मानला जातो, कारण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री व अजितदादा पवार साहेब यांचा आज विमान अपघातात दुःखद निधन झालेलं आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र आणि आमचं मंचर शहरातही खूप याचे शोककळा पसरलेली आहे. आमच्या सर्व मंचरवासियांच्या वतीने, सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने आज संपूर्णपणे व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत व आम्ही संपूर्ण मंचरकरांच्या वतीने त्यांना खूप खूप भावपूर्ण आदरांजली देतो. राष्ट्रवादीचे मोठा नेता आज आपल्यात नाहीये. तसं पाहिलं तर अत्यंत दुर्दैवी अशी घटना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये घडलेली आहे. कारण महाराष्ट्राला असा नेता परत मिळणं अवघड आहे. कारण धडाडीचं काम करणारा, जे काम होईल तेच सांगणारा असा नेता आज आपण सर्वांनी गमावलेला आहे. मी आपणा सर्वांच्या वतीनं आणि आपल्या सर्व मंचर शहराच्या वतीनं आज जे मंचरकरांनी बंद पाळून जे मंचरकरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे, त्यामध्ये आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पण आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते या दुःखात सहभागी आहोत आणि या ठिकाणी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. काय सांगाल, अजितदादा पवार हे आज खरं तर फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असं न म्हणता संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आणि एक कामाचा माणूस म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे असे अजितदादा पवार हे आपल्यात नाहीत, ही खरं तर विश्वास ठेवण्यासारखी घटना वाटत नाही आहे. सकाळी ज्यावेळेस ही घटना कानावर पडली त्यावेळेस सुरुवातीला खरं वाटतच नव्हतं. त्यांचा आज आम्ही मंचरवासियांच्या वतीने, मंचर व्यापारी महासंघ असेल, सदाफ असोसिएशन असेल व सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते असेल यांच्या वतीने मंचर शहराचे व्यवहार बंद ठेवून दादांना आदरांजली वाहत आहोत. काम करत असताना, म्हणजे सकाळी त्यांची 11 वाजताची सभा असताना अचानक अशी घटना आहे. काम करता त्यांचं आज आपल्याकडून जाणं झालं. खरं तर त्यांचं नावच कामाचा नेता म्हणून आहे, काम करणारा नेता म्हणून आहे. त्यांचा दिवस सकाळी 5ला चालू व्हायचा ते रात्री 11-12ला संपायचा. परंतु कधी त्यांनी कोणता आळस असेल किंवा कंटाळवाणं असेल असं काही नव्हतं. एखादं काम होण्यासारखं असेल तर स्पष्टपणे हा म्हणणे, नसेल तर नाही म्हणणे आणि एक रोखोक आणि स्पष्ट वक्तेपणा असलेला असा नेता आज आपण गमावलेला आहे. मोठी घटना घडलेली आहे. आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असा मोठा नेता आज एक विमान अपघातामध्ये गेलेला आहे. खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्र पोरका झालेला आहे आणि आदरणीय अजितदादांचा कामाचा तडाखा, सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन चालण्याची पद्धत आणि प्रशासनावर असलेली पकड ही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. खऱ्या अर्थानं आज अजितदादांसारखा कार्यकुशल असं नेतृत्व या महाराष्ट्रातून हरपल्याने आज महाराष्ट्र या ठिकाणी पोरका झालेला आहे आणि आज आम्ही सर्व मंचर शहरातील जनतेच्या वतीनं या ठिकाणी मंचर शहर बंदची हाक या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याला देखील सकाळपासून सगळे दुकानदार या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आज आपल्यात नाही आहेत. आज खरं म्हणजे सकाळी 9-9:30 वाजता ही जी खबर आली त्यात खरंच मनात खूप मोठी अशी दुःख झाला आणि एक पूर्ण महाराष्ट्र आणि खास करून मी सांगेल का मुस्लिम समाजाची खूप मोठी हानी झाली. एक असं खंबीर नेता होता जे अल्पसंख्याक समाजाचे मागं एकदम खंबीरपणे उभं असणारा नेता. त्याचं एक दुःख सांगण्यासारखं नाही आहे. मी पूर्ण आमचे मंचर ग्रामस्थ असतील, मुस्लिम समाज असतील त्यांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अजितदादा हे दुसरं नाव होतं. कामाचं नाव आणि बेधडक म्हणून अजितदादा
हे खरंच एक खूप मोठे नेते होते. ते दुःख न सांगण्यासारखं आहे. त्यांना आमचे पूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीने मी भावपूर्वक श्रद्धांजली वाहतो. देव त्यांचे आत्मा शांती देव. या ठिकाणी मनसरकरांनी सांगितलंय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून सर्व मनसरचा कारभार आज पूर्णपणे बंद राहणार आहे. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.